10th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 आपला फर्स्ट चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम सेट 1 जो आहे त्याच्यातला क्वेश्चन नंबर 5 सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय क्रेमर्स मेथड. तर तो क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. याच्यामध्ये जे सगळे एक्झाम्पल आहे त्या क्वेश्चन नंबर 5 मधले त्या सगळ्यांचे सोल्युशन आपण फाइंड आउट करणार आहोत. तर त्यातलं फर्स्ट इक्वेशन आहे 6x - 3y = -10 आणि सेकंड इक्वेशन आहे 3x + 5y - 8 = 0. तर हे जे इक्वेशन आहे ते आपल्याला पर्टिक्युलर क्रेमर्स मेथडने सॉल्व्ह करायचं. मग कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं, तर लक्षात ठेवा क्रेमर्स मेथडने सॉल्व्ह करताना पहिली टर्म x ची असली पाहिजे. जसं की इथं पहिल्या इक्वेशन मध्ये 6x - 3y = -10 हे फर्स्ट इक्वेशन झालं. म्हणजे पहिली टर्म x ची, दुसरी y ची आणि जो नंबर आहे तो इक्वल टू च्या पलीकडे पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं जे इक्वेशन आहे 3x + 5y. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हा -8 इकडे येऊन काय होईल, प्लस होईल. सो 0 + 8 किती येणार, 8. सो दिस इज इक्वेशन सेकंड. फक्त लक्षात ठेवा जो नंबर आहे तो इक्वल टू च्या पलीकडे असला पाहिजे. पहिली टर्म x ची, दुसरी y ची आणि मग नंबर. तर अशा पद्धतीने आपण काय केलं, हे दोन इक्वेशन इथे राईट डाऊन केले. आता आपल्याला फाइंड आउट करायचं dx आणि dy. तर हे तीन काय करायचे आपल्याला फाइंड आउट करायचे. तर त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे, 12, 32 आणि 13. तर ही ट्रिक तुम्ही यूज करताना पेन्सिलचा यूज करा. पेन्सिलने इथे नंबर लिहा 1, 2 आणि 3. आता डी फाइंड आउट करायचं असेल तर तुम्ही काय लिहिलं पाहिजे, 12 लिहिलं पाहिजे. म्हणजे कसं लिहायचं बघा 12. तर डी इज इक्वल टू 12. 12 मध्ये कुठले कुठले नंबर आहेत, 1 च्या खाली कुठले नंबर आहेत, 6 आणि 3. परत 2 च्या खाली कुठले नंबर आहेत, इथे -3 आणि 5. तर हा आपला झाला डी. डी ला कुठला रूल वापरला आपण, 1 आणि 2. ते पहिल्यांदा 1 च्या खाली कुठले कुठले नंबर आहेत ते, आणि 2 च्या खाली जे नंबर आहेत ते 6 - 3 3 5. त्याच्यानंतर हे जर इक्वेशन सॉल्व्ह करायचं असेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 6 × 5. हे पहिल्यांदा इथूनच लेफ्ट हँड कडून क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं. मायनस सेकंड इक्वेशन आहे -3 × 3. ओके, -3 × 3 हे सेकंड इक्वेशन राईट डाऊन करायचं. आता त्याच्यानंतर 6 × 5 = 30. हे दोन्ही मायनस साईन, मायनस मायनस होईल प्लस. तर साईन आधी क्लिअर करायचे, मायनस मायनस प्लस, आणि 3 3 = 9. सो डी इज इक्वल टू 30 + 9 दॅट इज 39. सो आपल्याला डी ची व्हॅल्यू मिळालेली आहे. डी इज इक्वल टू व्हॉट, 39. नाव सेकंड आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, dx. सो dx साठी ट्रिक काय आहे, 3 आणि 2. ओके, तो dx आपण आता फाइंड आउट करूया. तर dx मध्ये 3. सो 3 च्या खाली नंबर कुठले आहेत, -10 आणि त्याच्यानंतर 8. ओके, सो इथे 3 च्या खाली असणारा नंबर कुठला आहे, -10 आणि 8. तर ते इथे लिहिले -10 आणि 8. आणि नंतर दुसरा कुठला आहे, 2. तर 2 च्या खाली कुठले नंबर आहेत, -3 आणि 5. सो -3 आणि 5 हा आपला काय झाला, dx झाला. सो हा जर फाइंड आउट करायचा असेल तर परत लेफ्ट हँड साइड करून क्रॉस मल्टिप्लिकेशन, -10 × 5, मिडलला साईन मायनस, परत -3 × 8. ना 10 × 5 दॅट इज 50. मल्टिप्लिकेशन मध्ये फक्त एकच जर मायनस साईन असेल तर तिथे मायनस द्यायचा, -50. परत हा मायनस मायनस काय होणार, प्लस, आणि त्यानंतर 3 8 = 24. सो आता बघा 50चं साईन काय आहे, मायनस, आणि 24चं साईन प्लस. साईन डिफरंट असतील तर सबट्रॅक्शन, म्हणजे 50 - 24. सो 50 - 24 किती येणार आहे, 26. आणि ग्रेटर नंबरचं साईन मायनस. सो dx किती आला आपला, -26. नाव लास्ट वन dy. सो dy साठी आपली ट्रिक काय आहे बघा, 1 आणि 3. सो पहिल्यांदा 1 घेऊया. तो 1 च्या खाली नंबर कुठले आहेत, 6 आणि 3. ओके, सो 6 जस्ट अ मिनिट, 6 आणि 3. त्यानंतर 3 आहे. सो 3 च्या खाली नंबर कुठले आहेत, -10 आणि 8. ओके, 13. -10 and 8. सो हा जर नंबर पाहिजे असेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 6 × 8, मिडलला साईन लिहायचं मायनस, आणि त्याच्यानंतर -10 × ओके 3. सो हे क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो 6 8 = 48. मायनस मायनस काय होणार, प्लस. हे साईन आधी क्लिअर केलं, मायनस मायनस प्लस. आता हे फक्त मल्टिप्लिकेशन, 10 3 = 30. सो या दोन्हींची ऍडिशन केली, 8 + 0 8, 4 + 3 7. सो dy ची व्हॅल्यू किती आलेली आहे आपली, dy इज इक्वल टू 78. सो तिन्ही व्हॅल्यू आपण फाइंड केल्या. डी आपला आलेला आहे 39, dx
-26 आणि dy ची व्हॅल्यू आलेली आहे 78. आता आपल्याला क्रेमर्स मेथडने x आणि y फाइंड आउट करूया. सो नेक्स्ट स्टेप बाय क्रेमर्स मेथड. तर ज्याने ही मेथड फाइंड आउट केली त्याचं नाव लिहूया बाय क्रेमर्स मेथड. x इज इक्वल टू dx अपॉन d. सो dx ची व्हॅल्यू किती आलेली आहे -26 आणि d ची व्हॅल्यू किती आहे 39. म्हणजे dx ची व्हॅल्यू ठेवूया -26 आणि d ची व्हॅल्यू 39. आता तुम्हाला हे विचार करावा लागेल की 26 आणि 39 कुणाच्या टेबलमध्ये. सो 26 अपॉन 39, 26 आणि 39 हे 13च्या टेबलमध्ये. सो त्यांना कितीने डिवाइड करायचं 13 ने डिवाइड करायचं. देअरफॉर x इज इक्वल टू 13 2 जा 26, पण एक मायनस साइन आहे त्यामुळे साइन मायनस द्या आणि 13 3 जा 39. सो x ची व्हॅल्यू किती आलेली आहे -2 अपॉन 3. नेक्स्ट y साठी फॉर्म्युला dy अपॉन d. हा फॉर्म्युला y साठी. सो dy ची व्हॅल्यू किती आलेली आहे 78 आणि d तोच आहे 39. सो 78 ला सुद्धा 13 ने आणि 39 ला सुद्धा 13 या नंबरने डिवाइड करायचं, कारण दोघांनाही त्याने डिवाइड होतं आणि सिम्प्लिफाय होतं. 13 6 जा, तो तिथे 13 6 जा आणि परत 13 3 जा आणि परत काय येईल 6 डिवायडेड बाय 3 म्हणजे 3 2 जा 6 म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली 2. किंवा तुम्ही 39 न सुद्धा डिवाइड करू शकता. 39 1 जा 39, 39 3 जा तरी 39 2 जा 78, तसंही डायरेक्ट केलं तरी चालेल. सो y इज इक्वल टू 2. सो फायनल सोल्युशन कसं लिहायचं देअरफॉर द सोल्युशन इज x इज इक्वल टू किती आलेला x ची व्हॅल्यू -2 अपॉन 3 अँड y इज इक्वल टू 2. किंवा दुसऱ्या एका मेथडने तुम्ही काय लिहू शकता xy इज इक्वल टू पहिला x ची व्हॅल्यू लिहा -2 अपॉन 3 आणि y ची व्हॅल्यू किती आली 2. सो दॅट इज द रिक्वायर्ड सोल्युशन. हे फर्स्ट एक्झाम्पल आपण कंप्लीट केलेलं आहे. सो आता बघूया सेकंड एक्झाम्पल, त्याचं सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं. सेकंड इक्वेशन 4m - 2n इज इक्वल टू -4, 4m + 3n इज इक्वल टू 16. सो हे दोन इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत, सायमल्टेनियस इक्वेशन. याच्यामध्ये फर्स्ट इक्वेशन आहे 4m - 2n इज इक्वल टू -4. सो याला इक्वेशन नंबर 1 देऊया. आणि सेकंड इक्वेशन आहे 4m + 3n इज इक्वल टू 16. सो इक्वेशन सेकंड. आता व्हेरिएबल्स कोण आहेत m आणि n आहेत, त्यामुळे आपण dm आणि dn. ट्रिक तीच राहणार, फक्त m आणि n व्हेरिएबल आहे. सो d साठी आपण जो ट्रिक वापरणार आहे ती 12, dm 32 आणि d 13. तर हा रूल वापरायचा. तर मग इथे असे नंबर लिहायचे 1 2 आणि 3. सो d साठी रूल काय आपला 1 2. सो 1 च्या खाली कुठले नंबर आहेत 4 4 आणि 2 च्या खाली कुठले नंबर आहेत -2 3. ओके 4 4 -2 3. नाव हे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊया पहिल्यांदा. म्हणजे 4 × 3 हे फर्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि त्याच्यानंतर मिडलचं साइन मायनस, त्याच्यानंतर -2 × 4 हे क्रॉस मल्टिप्लिकेशन. नाव 4 × 3 दॅट इज 12. हे मायनस मायनस काय होणार प्लस, परत 2 4 जा 8. सो 12 + 8 म्हणजे d इज इक्वल टू किती येणार आहे 20. सो पहिली व्हॅल्यू मिळाली आपल्याला d इज इक्वल टू 20. नाव नेक्स्ट वन dm. सो dm साठी रूल काय सांगितला मी 32. म्हणजे पहिल्यांदा 3. सो 3 च्या खाली असणारे नंबर -4 and 16. सो हे नंबर लिहून घेऊया आपण -4 and 16. नाव 2. 32 मध्ये सेकंड कोण आहे 2. सो -2 and 3 विथ साइन घ्यायचे -2 and 3. नाव क्रॉस मल्टिप्लिकेशन -4 × 3 -2 × 16. ओके. तो -4 × 3 4 3 जा 12 आणि मल्टिप्लिकेशन मध्ये फक्त एकच मायनस असेल तर इथे मायनस द्यायचं साइन आणि इथे साइन क्लिअर करायचा आधी मायनस मायनस प्लस. त्याच्यानंतर 2 × 16 म्हणजे किती येणार आहे 32. सो व्हॉट इज dm. इथे बघा साइन डिफरंट आहेत मायनस अँड प्लस. साइन डिफरंट असतील तर सबट्रॅक्शन करायचं म्हणजे 32 - 12
किती येणार आहे 20 आणि ग्रेटर नंबरचं साईन ऍज इट इज प्लस ठेवा. प्लस लिहायची काही गरज नाही, नुसतं 20 लिहिलं तरी ते पॉझिटिव्ह आहे, प्लस आहे. सो हा मिळाला डीएम. आता लास्ट वन डीएन. सो डीएन इज इक्वल टू, डीएन साठी रूल काय सांगितला मी शेवटचा 13, दॅट इज 1 and 3. सो 1च्या खाली कुठला नंबर आहे 4 4, तर ते आधी लिहूया 4 4. नाव नेक्स्ट 3, 3च्या खाली -4 and 16, -4 and 16. So next, just a minute, क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 into 16, मिडलचं साइन मायनस, त्याच्यानंतर -4 into 4. तर 4 into 16 म्हणजे किती येईल 64 येईल. परत हे मायनस मायनस काय होईल प्लस, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह होईल. साइन क्लिअर केला तर फक्त मल्टिप्लिकेशन करा, 4 4 जा 16. सो व्हॉट इज 64 plus 16, दॅट इज 80. सो dn इज इक्वल टू 80. नाव बाय आपण जी मेथड यूज करणार आहोत त्याच्यात एक्स आणि वाय कसं फाइंड आउट करायचं, बाय क्रेमर्स मेथड. व्हॉट इज एम, आता व्हेरिएबल एम आणि एन आहे त्यामुळे डीएम अपॉन डी. सो व्हॉट इज डीएम, डीएम जस्ट मिनिट 20 आणि डी किती आहे 20, दोन्हीही 20 आहेत. त्यामुळे आपण हे लिहिताना असं लिहूया डीएम इज इक्वल टू 20 अपॉन डी इज 20. सो व्हॉट इज 20 डिवायडेड बाय 20, 21 जा 20. सो देअरफॉर एम इज इक्वल टू 1. नाव तुम्ही एका खाली एक स्टेप्स लिहित चला खाली, सॉरी नॉट वाय, एन इज इक्वल टू. सो व्हॉट इज एन, डीएन अपॉन डी. सो व्हॉट इज डीएन 80 and what is d, that is 20. Okay, so n is equal to 21 जा 20 and 24 जा 80. 80 ला 20 ने डिवाइड केले की 0 0 कॅन्सल झाले, 2 1 जा 2, 2 4 जा 8. That is also correct. So n is equal to 4. Therefore the solution is, तो तुम्ही दोन्ही मेथड ने लिहू शकता. इथे m आणि n आहेत, m is equal to 1 and n is equal to 4. or असं लिहू शकता mn is equal to, what is m 1 and n 4. So both are correct. Solution दोन्ही मेथड ने लिहू शकता, m is equal to 1 and n is equal to 4 or mn 1 4. तर हे आपलं सेकंड इक्वेशनचं सोल्युशन झालं बाय क्रेमर्स मेथड. आता थर्ड इक्वेशन बघूया. थर्ड इक्वेशन बघूया 3x - 2y = 5/2 आणि त्याच्यातलंच दुसरं इक्वेशन आहे 1/3x + 3y = -4/3. आता इथे एकच प्रॉब्लेम आहे की कोइफिशियंट फ्रॅक्शन मध्ये, म्हणजे 5/2 1/3 -4/3. तर हे इक्वेशन आहे ते आधी आपण सिम्प्लिफाय करूया. म्हणजे जसं की पहिलं इक्वेशन दिलं 3x - 2y = 5/2. तर ह्या इक्वेशनच्या डिनॉमिनेटर मध्ये इथे बघा किती आहे 2. तर काय करूया, मल्टिप्लाय बोथ साइड, मल्टिप्लाय जस्ट अ मिनिट, बोथ साइड बाय 2. सो या इक्वेशनच्या दोन्ही साइडला कितीने मल्टिप्लाय करायचं 2, म्हणजे 2 × 3x, प्रत्येक टर्मला 2 ने मल्टिप्लाय करायचं, 2 × 2y, 2 × 5/2. तर प्रत्येक टर्मला काय केलं 2 ने मल्टिप्लाय केलं. सो 2 3 जा 6x -2 2 जा 4y, परत 2 ला 2 कॅन्सल = 5. सो याला इक्वेशन नंबर 1 असं लिहूया. आणि त्यानंतर इकडचं इक्वेशन तुम्ही एका खाली एक स्टेप करा एक्झाम मध्ये किंवा नोटबुक मध्ये कम्प्लीट करताना, 1/3x + 3y = -4/3. सो याच्या इथे डिनॉमिनेटर मध्ये किती नंबर आहे बघा 3. सो मल्टिप्लाय बोथ साइड बाय 3. सो इथे काय करायचं, दोन्ही साइडला म्हणजे प्रत्येक टर्मला 3 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 3 मल्टिप्लाय पहिल्या ह्याला 1/3x + 3 मल्टिप्लाय 3y + 3 मल्टिप्लाय -4/3. ओके, आता इथे काय होईल 3 ला 3 कॅन्सल काय, एक न्यूमरेटर एक डिनॉमिनेटर मध्ये, म्हणजे 1x किंवा लिहिताना नुसतं x लिहा, प्लस 3 × 3 9y प्लस इथे 3 ला 3 कॅन्सल होईल -4. सो हे आपलं इक्वेशन सेकंड. आता ह्या स्टेपचा फायदा काय झाला, तर हे दोन इक्वेशन थोडेसे सिम्प्लिफाय झाले. मग आता हे इक्वेशन इथे घेऊया, 6x - 4y = 5. हे फर्स्ट इक्वेशन आहे आपलं सिम्प्लिफाय केलेलं. आणि त्याच्यातलं सेकंड इक्वेशन आहे x + 9y = -4. हे आपलं आहे सेकंड इक्वेशन. आता हे सिम्प्लिफाय झाल्यानंतर आपल्याला 3 टर्म फाइंड करायचे, डी dx आणि dy. ओके, डी dx आणि dy. सो डी ची ट्रिक काय सांगितलेली मी 12. सो 12 आधी इथे नंबर लिहायचे 1 2 3, हे पेन्सिल न लिहा बिकॉज हे ट्रिक आहे.
तर डी इज इक्वल टू 12 मध्ये पहिला 1, 1च्या खाली कुठले नंबर आहेत 6. आता इथे कोइफिशियंट काही नाही म्हणजे किती घ्या 1 घ्या, म्हणजे 6 1 परत विथ साइन -4 9. तर हा पहिला 12 घेतला आपण, म्हणजे डी फाइंड आउट करण्याची ट्रिक. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 मल्टिप्लाय 9 -4 मल्टिप्लाय 1. 6 मल्टिप्लाय 9, 5 9 जा 54, मायनस मायनस काय होणार प्लस, आणि 4 1 जा 4. सो 54 प्लस 4 दॅट इज 58. डी ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 58. नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डी एक्स. सो डी एक्सचा रूल काय सांगितला मी 32, म्हणजे आधी 3 आणि नंतर 2. सो 3 मध्ये नंबर 5 -4, परत 5 -4 आणि त्याच्यानंतर 2 मध्ये -4 and 9, -4 and 9. ओके, -4 and 9. आता हे 32 चा वापरला आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 मल्टिप्लाय 9, मिडलचं साइन मायनस, -4 मल्टिप्लाय -4. ओके, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग आता इथे जर का आपण बघितलं तर 5 मल्टिप्लाय 9, सो 5 9 जा 45. आता इथे साइन जरा बघत, एकूण 3 साइन आहेत. तो पहिल्यांदा केल्यावर मायनस मायनस काय होईल प्लस होईल, आणि मायनस मायनस प्लस केल्यानंतर दुसरा पुढे आणखीन एक काय मायनस आहे. सो प्लस आणि मायनस काय होईल मायनस. सो मायनस मायनस प्लस, आणि प्लस आणि पुढचा मायनस म्हणजे मायनस. आता पुढे हे साइन क्लिअर झालं मायनस, आणि 4 मल्टिप्लाय 4 किती येणार आहे 16. सो 45 मधून किती मायनस करायचे आपल्याला 16 मायनस करायचे. सो 16 मायनस केल्यानंतर किती येईल बघा. तर इथे आपण रफली करूया 45 - 16. ओके, कॅरी घ्या 3, इथे होईल 15, 15 - 6 9, 3 - 1 2, दॅट इज 29. सो dx इज इक्वल टू किती आला 29. नाव लास्ट वन dy इज इक्वल टू, dy साठी रूल लक्षात ठेवा 1 3 म्हणजे 13. सो पहिला 1, 1च्या खाली कुठले नंबर आहेत 6, आणि आपण काही नाही म्हणजे किती कन्सिडर केलं होतं 1. 6 1, कोइफिशियंट काही नसेल तर 1 घ्यायचं. 6 1 आणि 13 मधला पुढे 3, म्हणजे 5 -4, 5 -4. सो याच्यामध्ये काय करणार आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे 6 मल्टिप्लाय -4, परत मधी मायनस, आणि त्याच्यानंतर 5 मल्टिप्लाय 1, मग 6 मल्टिप्लाय 4. तर 6 4 चा किती येणार 24. मल्टिप्लिकेशन मध्ये फक्त एकच मायनस असेल तर मायनस लिहा, आणि 5 1 जा 5. सो dy इज इक्वल टू, इथे बघा साइन सेम आहे, साइन सेम असल्यावर काय करणार आपण तर दोन्हींची ऍडिशन करणार. सो 24 प्लस 5 दॅट इज 29, आणि दोघांचं साइन सेम ऍडिशन, फक्त मायनस साइन द्यायला विसरायचं नाही. सो dy इज इक्वल टू व्हॉट -29. सो हे आपल्याला dy चा आन्सर मिळालं. नेक्स्ट स्टेप बाय क्रेमर्स मेथड. क्रेमर्स मेथड नुसार आता आपण फाइंड आउट करणार आहोत एक्स. सो एक्सचा फॉर्म्युला काय आहे क्रेमर्स मेथड मध्ये dx अपॉन डी. सो dx ची व्हॅल्यू आलेली आहे 29, आणि डी ची व्हॅल्यू आहे 58. सो dx ची व्हॅल्यू ठेवूया 29 अपॉन 58. तर हे दोघं कोणाच्या टेबलमध्ये आहेत तर 29च्या, हे लक्षात ठेवा. त्यामुळे दोघांना न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना सुद्धा 29 न काय करायचं डिवाइड करायचं. 29 1 जा 29, 29 2 जा किती येणार आहे 58. सो एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 2. सो एक्स ची व्हॅल्यू मिळाली आता y dy अपॉन डी. ओके, सो dy ची व्हॅल्यू आहे -29, आणि डी ची व्हॅल्यू आताच आपण लिहिली इथे किती आहे 58. सो इथे सुद्धा काय करायचं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोघांना सुद्धा 29 न डिवाइड करायचं. सो 29 1 जा 29, साइन कुठला येणार मायनस, आणि 29 2 जा 58. सो y ची व्हॅल्यू किती येणार आहे याच्यात y इज इक्वल टू -1 अपॉन 2. सो फायनल सेंटेन्स लिहूया देअरफॉर द सोल्युशन इज x इज इक्वल टू 1/2, y इज इक्वल टू -1 अपॉन 2, और xy is equal to 1/2 and y -1/2. ओके, x आणि y ची व्हॅल्यू सोल्युशन दोन्ही पद्धतीने लिहायचं. x ची व्हॅल्यू किती आली 1/2 आणि y ची व्हॅल्यू -1/2.
तर हे आपलं रिक्वायर्ड सोल्युशन आहे. सो हे झालं थर्ड इक्वेशनचं सोल्युशन. आता आपण फोर्थ इक्वेशन जे आहे ते सॉल्व्ह करायला घेऊया. एक्झाम्पल 4, 7x plus 3y equal to 15, 12y minus 5x is equal to 39. तर हे इक्वेशन मध्ये जे पहिलं इक्वेशन आहे ते राईट डाऊन करूया. 7x plus 3y equal to 15. तर हे फर्स्ट इक्वेशन. आता सेकंड इक्वेशन मध्ये पहिला टर्म y ची आहे, नंतर x ची आहे. सो याच्यामध्ये आपण पहिला टर्म x ची घेऊया, म्हणजे -5x, आणि मग त्यानंतर y ची. आता y चं साईन त्या नंबरच्या समोर बघायचं साईन काही नाही, म्हणजे प्लस आहे. सो प्लस 12y इक्वल टू 39. कारण का क्रेमर्स रूलने सोडवताना पहिली टर्म x ची, नंतर y, आणि मग नंतर नंबर पाहिजे. सो इथे x ची टर्म नंतर होती ती आधी लिहिली, आणि 12चं साईन काय लिहिलं, प्लस. प्लस 12y. सो एवढं लक्षात ठेवलं की हे सॉल्व्ह करणं सोपं जाईल. इथे सुद्धा आपल्याला dx आणि dy. सो डी साठी रूल काय आपला, ट्रिक काय, 1 2. सो इथे पेन्सिलने असे लिहायचे 1 2 3 नंबर, त्यातला डी. सो डी चा रूल काय, तर 1 आणि 2 च्या खाली कुठले, म्हणजे पहिल्यांदा 1 च्या खाली कुठले नंबर आहेत, 7 -5, आणि त्यानंतर कोण आहे हा 2. 2 च्या खाली कुठले नंबर आहेत, 3 आणि 12. ओके. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन, 7 मल्टिप्लाय 12, हे पहिलं क्रॉस मल्टिप्लिकेशन. 7 मल्टिप्लाय 12 मायनस 3 मल्टिप्लाय -5. ओके. 7 मल्टिप्लाय 12, 3 मल्टिप्लाय -5. सो 7 मल्टिप्लाय 12, 2 7 जा 14, कॅरी 1, 7 1 जा 7, 7 प्लस 1 8, 84. त्यानंतर हा मायनस, आणि पुढे आणखीन एक मायनस आहे. मायनस मायनस काय होईल, प्लस, आणि 3 5 जा 15. So what is D? D is equal to 4 plus 5 9, 8 plus 1 9. So D ची व्हॅल्यू किती आली, 99. सो पहिला D मिळाला आपल्याला. त्याच्यानंतर आपण dx फाइंड आउट करूया. तर dx साठी रूल किंवा ट्रिक काय लक्षात ठेवायची, 32. सो 32 म्हणजे 3 च्या खाली कुठला नंबर आहे, 15 अँड 39. ओके. 15 अँड 39. परत 2 च्या खाली, कारण 32 मधला 3 च्या खालचा नंबर घेतले, 15 आणि 39. आता 2 च्या खाली नंबर कुठला आहे, 3 अँड 12. सो इथे घेऊया 3 अँड 12 इज इक्वल टू, सो dx इज इक्वल टू, सो काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे 15 मल्टिप्लाय 12, मिडलला साईन मायनस, आणि 3 मल्टिप्लाय 39. ओके. सो 15 मल्टिप्लाय 12, 15 2 जा 30, 0 कॅरी 3, 15 1 जा 15 प्लस 3 18, म्हणजे 180 येणार, मायनस 3 9 जा 27 कॅरी 2, परत 3 3 जा 9 प्लस 11. सो व्हॉट इज 180 मायनस 117. सो रफली करूया आपण, 180 मायनस 117. सो 7 कॅरी 1 इथे होणार 10, 10 मायनस 7 दॅट इज 3, 7 मायनस 1 6, 1 मायनस 1 0. सो दॅट इज 63. dx ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली, 63 मिळाली. ओके. dx. लास्ट वन dy. सो dy साठी रूल काय आहे, 13, दॅट इज 1 3. सो पहिल्यांदा 1 घेऊया. 1 च्या खाली कुठले नंबर आहेत, 7 अँड -5. सो इथे घेऊया 7 अँड -5. सॉरी, dy इज इक्वल टू 7 अँड -5. ना 13 मध्ये पहिला 1 घेतला, आता 3 च्या खाली कुठले नंबर आहेत, 15 अँड 39. ओके. दॅट इज 15 अँड 39. सो याच्यामध्ये सुद्धा काय करणार आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन, दॅट इज 7 मल्टिप्लाय 39. ओके. मायनस 15 मल्टिप्लाय -5. 15 मल्टिप्लाय -5. नाउ नेक्स्ट 7 मल्टिप्लाय 39. 7 9 जा 63, कॅरी 6, 7 3 जा 21 प्लस 6, म्हणजे 27. ओके. 7 9 जा 60, 3 कॅरी 6 येणार, 7 3 जा 21 प्लस 6 27. नाव मायनस आणि मायनस काय होणार, मायनस मायनस प्लस, आणि 15 इंटू 5, दॅट इज 75. सो व्हॉट इज dy? dy इज इक्वल टू, याच्या दोन्हींची ऍडिशन करायची, 3 प्लस 5 8, 7 प्लस 7 14, कॅरी 1, and 2 plus 1 3, that is 348. That is dy. 348. Now by Cramer's method,
what is x? X is dx upon d. So what is dx? 63. And what is d? 99. So 63 upon 99. तर या दोघांना 9 ने डिवाइड होईल. सो 63 डिवाइडेड बाय 9, 99 डिवाइडेड बाय 9. Okay, 63 divided by 9 and 99 divided by 9. So what is 9 sevens are 9 ones are 9, 9 ones are 9. 99 ला 9 ने डिवाइड केलं, 9 ones are 9, 9 ones are 9 म्हणजे 11 येणार आणि 9 sevens are 63 म्हणजे आन्सर 7 येणार. Therefore x काय आलं 7 upon आपला आन्सर आलं 11, 7 upon 11 ही x ची व्हॅल्यू मिळाली. तसंच आता y ची व्हॅल्यू फाइंड करूया. सो y इज इक्वल टू dy upon d. So what is 348? d ची व्हॅल्यू आहे 99. सो इथे या दोघांना 3 ने डिवाइड करूया. 348 डिवाइडेड बाय 3 अँड 99 डिवाइडेड बाय 3. सो 348 ला 3 ने डिवाइड केलं म्हणजे 3 1 जा 3, परत 3 1 जा 3, 4 मधून 3 गेले 1 राहणार. 3 1 जा 3 आणि 1 आणि पुढचा 8 म्हणजे 18. 3 6 जा 18 आणि खाली बघा 3 3 जा 9 आणि परत 3 3 जा 9 म्हणजे y ची व्हॅल्यू किती येणार 116 अपॉन 13. सो व्हॉट इज y? 116 अपॉन 33. सो फायनल आन्सर लिहा. द सोल्युशन इज x इज इक्वल टू 7. ओके, सो परत लिहितो इथे जर तुम्हाला कन्फ्युज होत असेल तर x इज इक्वल टू 7 अपॉन 11 अँड व्हॉट इज y? 116 अपॉन 33. दॅट इज रिक्वायर्ड सोल्युशन. सो हे फोर्थ वन आपलं झालेलं आहे. ते सोल्युशन सेंटेन्स आहे ते मागच्या प्रमाणे लिहून काढ, राईट डाऊन करा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. एक्झाम्पल 5. x प्लस y मायनस 8 अपॉन 2 इज इक्वल टू x प्लस 2y मायनस 14 अपॉन 3 इज इक्वल टू 3x मायनस y अपॉन 4. तर हे जे इक्वेशन दिलेलं आहे ते 3 इक्वल टू असे दिलेले आहेत, म्हणजे 3 इक्वल इक्वेशन दिलेले आहेत. त्यामुळे हे पहिल्यांदा आपल्याला सिम्प्लिफाय करावे लागतील. कुठलेही दोन घेऊया आपण, जसे की फर्स्ट अँड लास्ट म्हणजे पहिलं आणि शेवटचं इक्वेशन घेऊया आपण. फर्स्ट अँड लास्ट इक्वेशन, देन फर्स्ट अँड सेकंड, आणि मग त्याच्यातून दोन इक्वेशन तयार करून ते आपण सोडूया. तर फर्स्ट इक्वेशन काय आहे? एक्स प्लस वाय मायनस 8 अपॉन 2. ओके, इक्वल टू लास्टचं काय आहे? 3x मायनस वाय अपॉन 4. तर त्याच्यामध्ये म्हणजे बघा एक्स प्लस वाय मायनस 8 अपॉन 2, 3x मायनस वाय अपॉन 4. तर हे इक्वेशन आहे. मग हे सॉल्व्ह करताना काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे 4 इंटू हे क्रॉस मल्टिप्लिकेशन पहिल्यांदा 4 इंटू एक्स प्लस वाय मायनस 8 मध्ये इक्वल टू साइन आहे ते घेऊया, इक्वल टू 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय काय येणार? 3x मायनस वाय. सो हे क्रॉस मल्टिप्लिकेशन पहिल्यांदा घेतलं. तर 4 ने आतमध्ये जर मल्टिप्लाय केलं तर येणार आहे 4x. ओके, 4 ने परत y ला मल्टिप्लाय केलं प्लस 4y आणि 4 मल्टिप्लाय 8 केलं तर 4 8 चा 32. तर हे झालं आपलं LHS झालं. आता RHS ला बघूया. 2 मल्टिप्लाय 3 6x, 2 मल्टिप्लाय y. तर 2 मल्टिप्लाय y किती येणार आहे? मायनस 2y, मध्ये मायनस आहे त्यामुळे मायनस 2y. त्याच्यानंतर इथे जर आपण बघितलं हा प्लस 4x आहे, तो या 6x कडे येऊन काय होईल? मायनस. सो 6x प्लस 4चा काय होणार? मायनस 4x. इथे ऑलरेडी मायनस 2y आहे, मग हा प्लस 4y या 2y कडे येऊन काय होईल? मायनस 4y. आणि मायनस 32 जो नंबर आहे तो तिथेच ठेवूया आपण, इज इक्वल टू मायनस 32. सो काय येईल बघा, आता हे फक्त एक्स आणि वायच्या टर्म आपण LHS ला लिहूया. 6x मायनस 4x म्हणजे किती येणार? 2x. परत मायनस 2 मायनस 4, साइन सेम आहे तर ऍडिशन होणार. 4 प्लस 2 किती येणार? 6y आणि दोघांचं साइन काय आहे? मायनस. मायनस 6y इज इक्वल टू मायनस 32. आता याच्यामध्ये प्रत्येकाला 2 ने डिवाइड करूया. डिवाइड बोथ साइड बाय 2. तो प्रत्येक टर्मला आपण कितीने डिवाइड करूया? 2 ने डिवाइड करूया, म्हणजे 2x अपॉन 2 मायनस 6y अपॉन 2 मायनस 32 अपॉन 2. तो प्रत्येकाला कितीने डिवाइड केला? आपण 2 ने डिवाइड केलं. सो 2 2 कॅन्सल म्हणजे x राहिला. 2 1 जा 2, 2 3 जा 6, 3y आणि 32 ला 2 ने डिवाइड केलं किती येणार? 32 च्या हाफ 16.
-16. सो हे इक्वेशन फर्स्ट आलं आपलं. सो x - 3y इज इक्वल टू -16 हे आपल्याला पहिलं इक्वेशन मिळालं क्रेमर्स रूलने सोडवण्यासाठी. आता त्यातलं सेकंड इक्वेशन, दुसरं इक्वेशन आपण तयार करूया. तर आता दुसरं इक्वेशन जे तयार करायचं आहे सेकंड इक्वेशन, तर त्याच्यासाठी काय करूया, पहिल्यासाठी आपण फर्स्ट अँड थर्ड, पहिलं आणि थर्ड इक्वेशन ते आहे ते सोडवलं. आता आपण फर्स्ट अँड सेकंड हे दोन घेऊया. म्हणजे x + 2y -14/3 इक्वल टू 3x - y/4. ओके, हे दोन घेतले आपण. पहिल्यामध्ये काय केलं, फर्स्ट अँड थर्ड, सेकंड साठी सेकंड अँड थर्ड. आता हे पण त्याच पद्धतीनं सिम्प्लिफाय करायचं, सॉल्व्ह करायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 × x + 2y -14 मध्ये इक्वल टू येणार. त्यानंतर 3 मल्टिप्लाय इकडचं क्रॉस मल्टिप्लिकेशन काय येणार, 3x - y, देन 4 मल्टिप्लाय x 4x, 4 मल्टिप्लाय 2y म्हणजे किती येणार आहे, 4 मल्टिप्लाय 2y, 4 2 जा 8 आणि 4 मल्टिप्लाय 14, 4 4 जा 16, 4 1 जा 4 आणि कॅरी 1 5 56 इज इक्वल टू 3 × 3 ते येणार आहे 9x, 3 × 3 9 आणि तो x परत मध्ये मायनस आहे तो लिहूया 3 × y 3y. ओके, नेक्स्ट आता इथे हा +4x इकडे येऊन काय होईल मायनस, 9x, त्याच्यानंतर 9x + 4x इकडे येऊन काय होईल -4x, परत इथे ऑलरेडी आहे -3y, हा +8y याच्याकडे येऊन काय होईल -8y, देन इथे जो राहणार आहे तो किती राहणार आहे -56. सो याला थोडस आपण सिम्प्लिफाय करूया. XY टर्म इकडे लिहूया आपण. 9x - 4x किती येणार आहे 5x. या दोघांचे साईन मायनस आहेत, सेम आहेत, तर ते काय होणार, आपण ऍडिशन करणार त्याची. 3 + 8 11 y आणि दोघांचं साईन काय आहे, सेम साईन मायनस, इज इक्वल टू इकडे कोण आहे -56. सो 5x - 11y इज इक्वल टू 56. सो याला दिलं आपण इक्वेशन 2. आता आपण काय सॉल्व्ह करणार, इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 क्रेमर्स मेथडने. सो फर्स्ट इक्वेशन आपल्याला मिळालं होतं x - 3y इक्वल टू -16, 5x - 11y इज इक्वल टू -56. हे क्रेमर्स रूलने सॉल्व्ह करायचं. सो क्रेमर्स रूल मध्ये काय फाइंड आउट करावं लागतं, d dx अँड dy. सो d साठी मी ट्रिक सांगितलेली 12, dx साठी 32 आणि dy साठी 13. सो यासाठी काय करायचं पेन्सिलने, कारण ही ट्रिक आहे, इथे नंबर लिहायचे 1 2 3. डी फाइंड आउट करताना कुठला रूल वापरायचा, 1 अँड 2. सो 1च्या खाली कुठले नंबर आहेत बघा, कोइफिशियंट, एक्सचा कोइफिशियंट काही नाही म्हणजे किती घ्यायचा 1 आणि खाली किती आहे 5. सो 1 5, त्याच्यानंतर -3 अँड -11. ओके, -3 अँड -11 इज इक्वल टू, तर आता हे हा डिटर्मिनंट क्रॉस मल्टिप्लिकेशनने सॉल्व्ह करायचा. सो 1 मल्टिप्लाय -11, डिटर्मिनंट मध्ये मिडलला काय येणार मायनस, त्याच्यानंतर -3 मल्टिप्लाय 5. ओके, सो 11 मल्टिप्लाय 1, 11 1 जा 11, मल्टिप्लिकेशन मध्ये फक्त एकच मायनस साईन आहे त्यामुळे -11. आता इथे बघा मायनस आणि पुढचा मायनस, मायनस मायनस काय होईल प्लस, आणि 3 5 जा 15. ओके, आधी साईन क्लिअर करायचे, मायनस मायनस प्लस आणि 3 5 जा किती आलं 15. सो dx इज इक्वल टू, सॉरी d इज इक्वल टू, साईन सेम आहेत का डिफरंट आहेत बघा, साईन डिफरंट आहेत, डिफरंट असतील तर सबट्रॅक्शन, 15 - 11 येणार 4. सो डी ची व्हॅल्यू किती आलेली आहे 4 आली. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आपल्याला फाइंड करायचं आहे dx. ओके, dx मध्ये 32, दॅट इज 3 अँड 2. सो 3च्या खाली कुठले नंबर आहेत, -16 अँड -56. ओके, सो -16 अँड -56, परत 32 मधला पहिला 3 घेतला, आता 2, 2च्या खाली कुठले नंबर आहेत, -3 अँड -11, -3 अँड -11. ओके, तर त्याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे -16 मल्टिप्लाय -11, मिडलला मायनस साईन घ्यायचा आणि -3 मल्टिप्लाय -56. सो 11 × 16, आधी हे बघा मायनस मायनस दोन्ही काय होणार प्लस. मल्टिप्लिकेशन मध्ये दोन्ही मायनस असतील तर आन्सरला साईन काय येणार प्लस. 16 मल्टिप्लाय 11, 16 1 जा 16, 6 कॅरी 1, 16 1 जा 16,
176. आता इथे जर बघितलं तुम्ही पहिल्यांदा मायनस मायनस काय होईल प्लस, प्लस आणि पुढचा मायनस. आधी साइन क्लिअर करूया. मायनस मायनस प्लस, प्लस आणि हा पुढचा मायनस. सो प्लस मायनस काय राहणार मायनस. नाव 3 इंटू 56. आता फक्त मल्टिप्लिकेशन करा. 3 6 जा 18 आणि परत कॅरी 1 राहील. 3 5 जा 15 आणि प्लस 1 म्हणजे 16 येणार. ओके ना इथे जर बघितलं साइन डिफरंट आहे. एकाचं साइन प्लस आहे, एकाचं मायनस आहे. साइन डिफरंट असल्यावर आपण काय करणार सबट्रॅक्शन. तर हे 176 मायनस 168. तर हे सबट्रॅक्शन केलं आपण तर ते किती येणार आहे 8 आणि ग्रेटर नंबरचं साइन प्लस. सो नुसतं 8 लिहिलं तरी चालेल. तो पॉझिटिव्हच असणार आहे. dx इज इक्वल टू 8. लास्ट वन dy. डीवायचा रूल काय आहे 13. दॅट इज 1 अँड 3. सो इथे जर बघितलं आपण 1च्या खाली कुठले नंबर आहेत. 1च्या खाली 1 5. ओके 1 5 परत 3. तो 3 मध्ये -16 अँड -56. -16 अँड -56. तो इथे सुद्धा क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 मल्टिप्लाय -56. मिडलला साइन येणार मायनस. परत इकडचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या -16 मल्टिप्लाय 5. तो 56 1 जा 56. साइन कुठला येणार आहे मायनस. 56 1 जा 56. एकाच नंबरला साइन मायनस आहे मल्टिप्लिकेशन मध्ये. त्यामुळे -56. इथे दोन्ही मायनस मायनस काय होणार प्लस आणि 16 5 जा 80. सो dy किती येईल -56 प्लस 80. सो देअरफॉर dy इज इक्वल टू साइन जर डिफरंट असतील तर आपण काय करणार साइन डिफरंट असल्यावर सबट्रॅक्शन. सो 80 मायनस 56 म्हणजे किती येणार त्याच्यामध्ये 20 जस्ट मिनिट 24. ओके dy इज इक्वल टू 24. तर आपण तिन्ही पण फाइंड केले. d4 dx 8 अँड dy इज 24. सो आता बाय क्रेमर्स मेथड. तो क्रेमर्स मेथडने आपण काय सॉल्व्ह करूया त्याच्यात एक्स अँड वाय ची व्हॅल्यू फाइंड करूया. सो एक्स इज इक्वल टू dx अपॉन डी. सो dx ची व्हॅल्यू किती आहे 8 अपॉन डी ची व्हॅल्यू किती आहे आपली 4. ओके सो 8 डिवायडेड बाय 4. 4 1 जा 4, 4 2 जा 8. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 2. सो सेम y कसं येणार dy अपॉन डी. सो dy ची व्हॅल्यू किती आहे 24 अपॉन 4. 4 6 जा 24. So what is x? Sorry, what is y? Y is equal to 4 1 4, 4 6 24. So answer 6. So y is equal to 6. Therefore, the solution is x is equal to 2 and y is equal to 6. ही एक मेथड झाली सोल्युशन लिहायची. और xy is equal to पहिला x लिहा 2 आणि y ची व्हॅल्यू 6. ओके दोन्ही पैकी कुठलाही मेथड नेला. सो सोल्युशन काय आहे x इज इक्वल टू 2 अँड y इज इक्वल टू 6. सो इथे आपला क्वेश्चन नंबर 5 जो आहे तो कम्प्लीट झालेला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जे नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6 सो तो त्याचा व्हिडिओ आपण बघूया. थँक्यू.